ज्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं त्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात आता सर्वोच्च न्यायालयानं मोठा बॉम्ब टाकलाय। निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या चर्चांना आता सध्या तरी पूर्णविराम मिळाला असून सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय की गोकुळची निवडणूक आता 90 दिवसांच्या आतच घ्यावी लागणार आहे। प्रशासक आल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच हा मोठा निकाल लागल्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय समीकरण बदलायला वेगानं सुरुवात झाली आहे। नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं आणि या निर्णयाचा सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि महाडिक गटावर काय परिणाम होणार आहे हेच आजच्या या व्हिडिओमधून पाहायचंय। नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी हे प्रकरण समजून घेऊया। बघा, याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं एक महत्त्वाचा आदेश दिलेला होता। यामध्ये गोकुळमधील 1308 दूध संस्थांच्या चौकशीचं काम सुरू होतं आणि त्यामुळे हायकोर्टानं असं म्हटलेलं की ही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका। यामुळे निवडणूक किमान 6 महिने पुढे जाईल असं वाटत होतं। पण याच निर्णयाला श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। मंगळवारी जेव्हा खंडपीठासमोर सुनावणी झाली तेव्हा देशातले जवळपास दिग्गज कायदेतज्ञ हे अगदी समोरासमोर उभे ठाकलेले होते। एका बाजूला गोकुळच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत होते, तर दुसऱ्या बाजूला याचिकाकर्त्यांच्या वतीनं मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला। शेवटी या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाला स्थगितीचा आदेश रद्द केला। हायकोर्टाचा जो स्थगितीचा आदेश होता तो रद्द केला आणि 90 दिवसामध्ये निवडणूक घेण्याचे सक्त निर्देश दिले। म्हणजे याआधी उच्च न्यायालयानं सांगितलं होतं की गोकुळची निवडणूक सध्याच्या घडीला होणं शक्य नाहीये, पण मात्र उच्च न्यायालयाचा हाच निर्णय सुप्रीम कोर्टानं फेटाळला आणि सांगितलं की 90 दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये गोकुळला निवडणूक घ्यावी लागणार आहे। आता या पुढे काय झालं ते बघू। कोर्टाच्या या निकालानंतर चर्चा रंगली आहे ती म्हणजे कोल्हापूरच्या पॉवर गेमची। गोकुळ म्हणजे कोल्हापूरच्या अर्थकारणाची आणि राजकारणाची कामधेनू। या निकालामुळे त्या अदृश्य शक्तीला मोठा दणका बसलाय, ज्यांना खरं तर निवडणूक पुढे ढकलायची होती। गेल्या वेळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची आमचं ठरलंय ही जोडी सुपरहिट ठरलेली होती। त्यांनी महाडिक गटाची सत्ताही खेचून आणलेली, पण आता राज्यामध्ये समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। मुश्रीफ सध्या महायुतीमध्ये आहेत। मग आता गोकुळच्या रणांगणामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील पुन्हा एकत्र येणार की मुश्रीफ महायुतीचा धर्म पाळणार? पण दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात मुश्रीफ आणि महाडिक यांच्यातील सुप्त संघर्ष सुद्धा अगदी जगजाहीर आहे। जर मुश्रीफ महायुती सोबत गेले तर अर्थात महाडिक आणि मुश्रीफ यांना एकाच मंचावर यावं लागणार आहे, मांडीला मांडी टेकवून बसावं लागणार आहे। हे कोल्हापूरच्या राजकारण्यांना किंवा हे कोल्हापूरमध्ये सर्वसामान्यांना पचायला जड जाणार आहे। बरं, त्यात ही निवडणूक केवळ दूध संघाची नाहीये, तर अस्तित्वाची लढाई आहे। कारण 1308 संस्थांच्या अपात्रतेच्या टांगत्या तलवारीचं काय होणार आहे यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। कोल्हापूरचा दूध उत्पादक शेतकरी आता कुणाच्या बाजूने कौल देतो यावर सुद्धा जिल्ह्याचं राजकारण अवलंबून असणार आहे। कारण गोकुळ दूध संघ म्हणजे अर्थात कोल्हापूरची एक महत्वाची नस। त्यामुळे हा दूध संघ कुणाला मिळतोय याकडे कोल्हापूरकरांसह महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलंय। थोडक्यात सांगायचं झालं तर कोल्हापुरात आता निवडणुकीचा धुरळा उडणार आहे हे नक्की। 90 दिवसांचा काउंटडाऊन सुरू झालाय। सतेज पाटलांची रणनीती चालणार आहे की महायुतीची ताकद बाजी मारणार आहे? कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रश्श्यासारखं हे राजकारण आता चांगलंच तिखट होणार आहे असंच सध्या तरी दिसतंय। तुम्हाला काय वाटतंय, गोकुळवर पुन्हा कुणाची सत्ता येईल? सतेज पाटील हसन मुश्रीफ जोडी पुन्हा एकत्र दिसेल की खरोखर महाडिक गट येथे सत्ता मिळवेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। एक कोल्हापूरकर म्हणून गोकुळवर कुणाची सत्ता असायला पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।